तर या टॉपिक मध्ये आपण आर के नारायण त्यांचं स्वामी आणि त्यांचं फ्रेंड्स हे बुक या ठिकाणी रिव्ह्यू करणार आहोत. पुनरावलोकन करणार आहोत. म्हणजे याला शॉर्ट मध्ये या पुस्तकामध्ये काय सांगितलंय हे पाहणार आहोत. 3 ते 4 मुलांचा या ठिकाणी ग्रुप करायचा आहे. 3 ते 4 मुलांचा ग्रुप केल्यानंतर त्या ग्रुपमध्ये एक मिनिट मी कम्प्युटर वरनं आवाज घेतो म्हणजे तुम्हाला अजून क्लिअर या ठिकाणी होऊन जाईल. ओके. तर 3 ते 4 मुलांचा ग्रुप करायचा आहे. आणि आपल्याला खालील गोष्टींची चर्चा करायची. एक, युअर फेवरेट बुक. तुम्ही सांगायचंय तुमचं आवडतं पुस्तक कोणतं. मग तुम्ही वाचलेलं कोणतं हे आवडतं पुस्तक या ठिकाणी सांगू शकता. मी इथं बोल्ड करून दिलेलं आहे. थोडंसं अजून समजण्यासाठी मोठं करतो याला. हे इथं पहिला पॉइंट आहे आपला. मग कुणाचं काहीही उत्तर असेल. पहिला पॉइंट आहे युअर फेवरेट बुक. समजा मी सांगितलं माझं फेवरेट बुक कोणतं आहे, तर मी सांगितलं अग्निपंख आहे एपीजे अब्दुल कलाम यांचं, किंवा मन में है विश्वास नांगरे पाटलांचं, किंवा एनिथिंग. तुम्ही जे काही बुक वाचलेलं आहे त्या पुस्तकाचं तुम्ही या ठिकाणी नाव लिहू शकता. ओके, पुढे वळूयात पुढच्या दुसऱ्या पॉइंटकडे. दुसरा पॉइंट सांगतो टाईप ऑफ बुक. हे पुस्तक कशा प्रकारचं आहे. आता जर मी सांगितलं अग्निपंख जे आहे एपीजे अब्दुल कलाम यांचं, तर हे मोटिव्हच आहे. मोटिव्ह मोटिव्ह म्हणजे त्याला बायोग्राफी असं म्हणायचं थोडक्यामध्ये, की डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांनी त्यांचा जीवन प्रवास कसा कसा केला याविषयी माहिती सांगणारं हे बुक आहे. हं. किंवा अजून जे काही दुसरं पुस्तक असेल, काही साहसी बुकं असतील, उदाहरणार्थ शिवरायांचं असेल किंवा कोणतंही असेल, तर त्या पुस्तकाचे शॉर्ट स्टोरी आहे का, बायोग्राफी म्हणजे जीवन प्रवास आहे का, थ्रिलर म्हणजे धाडस वगैरे ऍडव्हेंचर वगैरे आहे का, अशा पद्धतीनं जे काही आहे ते सांगायचे. किंवा सायन्स फिक्शन आहे का, हिस्टॉरिकल आहे का. पुढं ऑथर आणि रायटर, त्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत. मी दोन्ही पुस्तकं सांगितली, त्यांचे दोघांचेही लेखक सांगितले. अग्निपंख बाय एपीजे अब्दुल कलाम, मन में है विश्वास डॉक्टर विश्वास नांगरे पाटील. तुम्ही जे बुक वाचलंय त्याचं हे पुनरावलोकन आपण या ठिकाणी करतोय शॉर्टमध्ये. याच्यामध्ये मेन कॅरेक्टर, पुस्तकामधलं मेन कॅरेक्टर, आता अग्निपंख मधलं मेन कॅरेक्टर कोण आहे, तर डॉक्टर कलाम हे आहेत. आणि मन में है विश्वास मधलं कोण आहे तर विश्वास नांगरे पाटील आहेत. असं त्या पुस्तकामध्ये मेन गोष्ट काय सांगितलेली आहे. पुढं बॅकग्राऊंड. बॅकग्राऊंड मध्ये टाइम आणि ठिकाण सांगायचे. तर अग्निपंख मध्ये भारत देश पूर्ण सांगितलेला आहे. आणि वेळ सांगितलेली जस्ट पाठीमागच्या 10 वर्षापासून पाठीमागचा संपूर्ण कालावधी. म्हणजे त्यांच्या जन्मापासून ते त्यांच्या मृत्यूपर्यंत जे काही कार्य त्यांनी केलं. हा, त्यांना समस्या काय काय आल्या, शिक्षणात काही समस्या आल्या असतील, ते पुस्तक वाचल्यावर कळेल. त्यांना शिक्षणासाठी त्यांच्या बहिणीने बांगड्या वगैरे विकून टाकल्या होत्या, असं तसं बरंच काही सांगितलेलं आहे. गरिबी वगैरे होती. अशा बऱ्याच गोष्टी इथे आहेत. नेक्स्ट. आणि शेवटचा भाग या बुकचा, एनी स्पेशल मेसेज. कोणत्याही पुस्तकामधून चांगला मेसेज दिला जातो. तर असा काही संदेश वगैरे आहे का त्या पुस्तकामधून, जे पुस्तक तुम्ही वाचताय त्याच्यातनं, हे या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला चिटचॅट मध्ये एक शॉर्ट 2-3 गोष्टी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथपर्यंत काहीही अडचण नसावी. नैतिक आहे, शिवम आहे, भक्ती आहे. ओके, पुढे वळूयात आता. खाली प्रश्न दुसरा खूप छान आहे, इंटरेस्टिंग आहे. बघूयात याला काय आहे ते.
पहा, लक्ष द्या आता. यू हॅव अ रिसेंटली रीड अ शॉर्ट स्टोरी, नोवेल, ड्रामा, सायन्स फिक्शन, घोस्ट. तुम्ही एखादं बुक या ठिकाणी वाचलेलं आहे, घोस्ट स्टोरी. राईट इन अ शॉर्ट थ्री ऑफ इट्स स्ट्रॉंग पॉइंट दॅट मेड यू लाईक द बुक अँड 2 to 3 पॉइंट्स. 2-3 पॉइंट त्या पुस्तकामधून असे लिहायचेत ज्यामुळे तुम्हाला ते पुस्तक आवडलेलं आहे. आणि 2-3 पॉइंट असे लिहायचे की ते त्या पुस्तकाचे ड्रॉबॅक्स आहेत. थोडंसं पुढे वळूयात. नेम ऑफ द बुक, आधी तुम्हाला पुस्तकाचं नाव टाकायचंय. तुम्ही जे पुस्तक वाचलंय त्याचं पुनरावलोकन कसं करतात हे सांगितलेलं आहे. त्या पुस्तकाचे लेखक असतील पुढे. आणि स्ट्रेंथ, त्या पुस्तकामध्ये मांडलेले 3 चांगले पॉइंट. तर मी अग्निपंख या पुस्तकाबद्दल सांगतो. पहिला पॉइंट त्याचा स्ट्रेंथ काय असेल? लहान मुलांना प्रोत्साहन दिलेला आहे. 2 नंबर, जीवनामध्ये कधीही हार मानू नका. पुढचा, सतत आयुष्यभर संघर्ष करत राहा, स्वतःसाठी काही ठेवू नका. अब्दुल कलाम यांच्याविषयी जर तुम्हाला सांगायचं झालं, त्यांची संपत्ती बऱ्याच वेळा तुम्ही वाचली असेल, तर 3-4 जॅकेट आहेत कोट घालण्याचे, 2-3 कपड्याचे ड्रेस आहेत, 2500 2500च्या जवळपास पुस्तकं आहेत त्यांच्या लायब्ररीमध्ये. आणि बाकी घर सुद्धा किरायानं, शेती नाही, कंपन्या नाहीत, काही नाही, काही नाही, काही नाही. जे काही आहे ते पूर्णपणे देशाला दान केलेलं. आणि एक पद्मभूषण, एक पद्मविभूषण, एक भारतरत्न, जवळपास 15 डिग्री आहेत त्यांच्या, MSc, BSc वगैरे अशा. एवढी संपत्ती त्यांची आहे. तर ह्या झाल्या त्यांच्या स्ट्रेंथ, प्रेरणा घेण्यासारख्या. पुढं विकनेस कडे वळूयात. विकनेस म्हणजे त्या पुस्तकामध्ये सांगितलेल्या त्रुटी. 1 नंबरची त्रुटी, त्या काळामध्ये काळ वेगळा होता. म्हणजे लोकांमध्ये शिकण्याची जिद्द होती. परिस्थितीशी कसा संघर्ष करावा लागायचा हे त्या लोकांना माहिती. आजच्या मुलांना वगैरे शिक शिक म्हणावं लागतं, बळच अभ्यास कर म्हणावं लागतं. त्यावेळी जिद्दी लेकरं मनानच शिकायचे, जे ग्रामीण भागामध्ये वगैरे होते. आता नाही, ग्रामीण भागातले पालक बेजार आहेत आणि लेकरं मस्त निवांत उड्या मारतात. गावाकडे गेलेत बघा ना, ऑनलाईनला सुद्धा नाही येत. किती जण आहेत? 3 जण आहात फक्त 6-7 पैकी. म्हणजे हा झाला विकनेस त्यावेळेचा नाचचा. त्यावेळी जिद्द होती, आता नाहीये. दुसरा विकनेस झाला त्या ठिकाणी की त्या पुस्तकामध्ये अब्दुल कलाम यांना शिक्षणासाठी शाळा किंवा वाहतुकीची साधनं यांचा पर्याय नव्हता. खूप दूरवर 3-3 किलोमीटर रोज चालत जावं लागायचं, पुन्हा रोज चालत यावं लागायचं. आणि पुढची, गरीब परिस्थिती. बहुतांश जुन्या लोकांची परिस्थिती गरीब होती. मग तुम्हाला पुढे सांगण्याचा प्रयत्न केलाय. इथे रेटिंग्स दिले बघा. 1 स्टार दिला तर तुम्ही पुअर, 2 स्टार दिले तर ॲव्हरेज, 3 दिले तर गुड, 4 दिले तर व्हेरी गुड, 5 दिले तर एक्सलंट. तुम्ही कोणतंही पुस्तक जर वाचलं तर त्याचं रेटिंग 1 to 5 मध्ये कसं करणार? तर तुम्हाला ते पुस्तक किती आवडलं यानुसार 3 स्टार द्या, 4 द्या, 5 द्या, 1 द्या, काय द्यायचं. जर पुस्तक आवडलंच नाही तर 1 स्टार द्यायचा, मोकळं व्हायचं. पुस्तक खूपच आवडलं तर 4 स्टार किंवा 5 स्टार द्यायचा, मोकळं व्हायचं. काही नाही याच्यामध्ये. चला आता थोडंसं पुढं तिसऱ्या प्रश्नाकडे वळूयात. तिसऱ्या प्रश्नामध्ये आर्टिकल नावाचा प्रकार या ठिकाणी सांगितलेला आहे. आपण यापूर्वी शिकलेलो आहोत. ए अँड द ही आर्टिकल आहेत. ए कुठं वापरायचा, अँड कुठं वापरायचा, द कुठं वापरायचा. शॉर्ट मध्ये सांगतो. ए हा कोणत्याही सामान्य नामाची सुरुवात जर व्यंजनाने होत असेल त्यापूर्वी ए वापरायचा आहे. स्वराने सुरुवात होत असेल अँड वापरायचा आहे. आणि असामान्य गोष्टी वगैरे असतील फिक्स तर त्यांच्या पूर्वी द वापरायचा. डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन आहेत, दर्शक सर्वनामे आहेत ही. पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह किंवा द पजेसिव्ह सर्वनाम आहेत ही वेगवेगळ्या प्रकारचे. असे शब्द आले की पजेसिव्ह. क्वांटिफायर्स आहेत हे. क्वांटिफायर्स म्हणजे क्वालिटी दाखवणारे, संख्या दाखवणारे. अनेक, मेनी, मच, भरपूर, पुष्कळ असं ज्यावेळी दाखवायचे. न्यूमेरल म्हणजे नंबर,
1 2 3 400 याला नंबर म्हणायचं. अंडरलाईन ओनली डिटरमायनर्स ऑफ द फॉलोइंग. आता डिटरमायनर्स कुठेही तिथं दिलेले नाहीये. डिटरमायनर्स म्हणजे दर्शक, कशानं दर्शवलेला आहे. माय ब्रदर बॉट अ फ्यू मॅगझिन, इथं फ्यू शब्द आलेला आहे, याला डिटरमायनर म्हणायचं. माय ब्रदर बॉट खालचं व्हॉट इज युअर फ्रेंड्स नेम, युअर, युअर न दर्शवलं. विच रायटर वॉज ऑल्सो प्रेसिडेंट ऑफ आवर कंट्री, आवर दर्शवलं. दीज आर सम टॉईज, सम खाली अंडरलाईन. दीज टॉईज आर न्यू, न्यू खाली अंडरलाईन. दॅट डॉक्टर इज अन एक्सपर्ट डेंटिस्ट अँड ही हॅज मेनी पेशंट, मेनी हे दर्शक झाले. या ठिकाणी हे चिट चॅट संपलेलं आहे. पुढे वळायचंय आता चिट चॅटच्या नंतर. पुढील पेजकडे आपण वळणार आहोत. चला पुस्तकाला सुरुवात करू. बुक रिव्ह्यू स्वामी अँड फ्रेंड्स बाय आर के नारायण. या पुस्तकामध्ये 10 वर्षाचा एक मुलगा आहे, त्याचं नाव आहे स्वामी. इथं हे या ठिकाणी आर के नारायण स्वामी अँड फ्रेंड्स असं या पुस्तकाचं चित्र वगैरे दिलेलं आहे. नाही तुम्हाला दिसतंय हा एक मुलगा आहे आणि साईडला झाडं, हत्ती, माकडं वगैरे असं काहीतरी दिलेलं आहे. या चित्रावरून असं समजेल आपल्याला की या ठिकाणी या मुलाचे मित्र जे होते ते झाडं, निसर्ग वगैरे असं असण्याची शक्यता आहे. आता आपण काय काय आहे पुस्तकामध्ये हे हळूहळू हळूहळू बघू आणि पूर्णपणे पुस्तकाचं अवलोकन करूयात. लिटल बिट अबाउट द बुक, पुस्तकाविषयी थोडक्यामध्ये माहिती सांगण्याचा प्रयत्न आहे. एनिथिंग आय मेन्शन अबाउट द बुक, लेखक म्हणतो मी जे काही या पुस्तकामध्ये वर्णन केलेले कॅन बी मिस्टेकनली अंडरस्टूड ॲज अ स्पॉयलर्स. जर काही चुकीचं वाटलं तर ते स्पॉयलर्स म्हणजे थोडीशी चूक झालीये. स्पॉइल म्हणजे नष्ट होणे, नाश करणे, चांगले न होणे, नासणे असं गृहीत धरा. सो आय वुड रॅदर गिव्ह अ ग्लान्स इन टू द बुक विदाउट मेन्शनिंग एनी इव्हेंट्स ऑर अ प्लॉट्स ऑफ द स्टोरी. त्यामुळं मी आत्ताच तुम्हाला पुस्तकात काय घडतंय हे काही सांगत नाही. जे काही घडलं असेल ते स्पॉइलर म्हणून तुम्ही सोडून द्या. पुढे वळा. आता बघा काय म्हणतंय त्याच्यामध्ये, पुस्तकामध्ये काय आहे. स्वामी इज अ mischievous little kid about 10 years old and living in the era where India was under in the British rule. या पुस्तकात वर्णन केलेलं स्वामी नावाचं जे काही कॅरेक्टर आहे, मुलगा आहे, ते एक लहान 10 वर्षाचं मुलं आहे आणि हा जो कालखंड पुस्तकामध्ये वर्णन केलेला आहे तो इंग्रजांचा कालखंड वर्णन केला ज्यावेळी आपल्या भारतावर इंग्रजांचं या ठिकाणी राज्य होतं. लाईक मोस्ट किड्स ऑफ द एज, या वयातील जशी बाकीची मुलं असतात तसं स्वामी इज अ किड हू कॅनॉट स्टे ॲट अ वन प्लेस अँड अब्सोल्युटली हेट स्कूल. स्वामीला शाळा आवडत नसे आणि स्वामी कधीही एका ठिकाणी राहत नसे, असं पुस्तकामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलाय. पुढे पाहूयात. इवन वर्स मॅथमॅटिक्स, तसंच स्वामीला गणिताची तर बिलकुल या ठिकाणी आवड नव्हती. स्कूल इज हिज ॲब्सोल्युटली नाईटमेअर्स, शाळा म्हणजे हा त्याला एकदम भयंकर प्रकार वाटायचा. नाईटमेअर्स म्हणजे पळून जाणे, शाळा बुडवणे, शाळेत न जाणे असं स्वामीला वाटायचं. एनिवे द स्टोरी अनफोल्ड्स अराउंड द happenings of this kid and how he constantly gets into a trouble and get a good beating from his father. पण या गोष्टीमध्ये तो फादर पासून, फादरचा मार खायचा कसा वाचायचा हे या ठिकाणी इथून सांगितलेलं. प्रत्येक वेळी तो फादरच्या हातून निसटायचा आणि फादरचा मार कसा चुकवायचा हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढे वळू. स्वामी इज टॉकेटिव्ह लिटल किड, बडबड्या मुलगा होता. लहान मूल बडबड बडबड सारखं बडबड करायचा. अँड थिंक्स दॅट हिज वे ऑफ फेसिंग लाईफ टेकिंग हिमसेल्फ आउट एव्हरीथिंग, आणि स्वतःच्या सगळ्या गोष्टी तो स्वतः करण्यामध्ये तरबेज होता. बट ही डज लर्न द ट्रथ ऑफ द हार्श वे, पण ज्या काही वाईट गोष्टी होत्या त्या मात्र आपल्या पद्धतीने शिकण्याची त्याची जबरदस्त इच्छा होती. ॲज मेनी टीन्स, टीन्स म्हणजे त्याच्या वयाची मुलं, जसं बाकीची त्याच्या वयाची मुलं, बॅक देम ऑल
he wants to do is play under the sun, kicking something, climb tree, break something and harass somebody. बाकीची मुलं कसं झाडावर चढणे, चेंडूला लात मारणे, सूर्याच्या प्रकाशामध्ये खेळणे किंवा दुसऱ्याला त्रास देणे, हॅरॅस समबडी, दुसऱ्याला त्रास देणे. दिस इज अन फॅक्ट, हीच या ठिकाणी एक गोष्ट होती. वॉज कंसात दिले अँड इन अ मोस्ट पार्ट ऑफ द इंडिया स्टील इज, आणि देशाच्या संपूर्ण भागामध्ये सगळीकडे हेच असतं, लेकरांचं हेच असतं. द लाईफ ऑफ अ टिपिकल बॉय ग्रोविंग अप, सर्वसामान्य मुलासारखी याचीही या ठिकाणी वाढ होती, याचंही जीवन होतं. टेक्नॉलॉजी इजंट अ बिग इन अ किड्स लाईफ, त्याच्या लहानपणी स्वामीच्या तंत्रज्ञान अजिबात विकसित नव्हतं. ऑल दे वॉन्ट इज टू प्ले हॅवॉक, सगळ्यांना असंच वाटायचं. काय हॅवॉक एक शब्द दिलाय बघा, इथं दिलेला आहे हॅवॉक शब्द, काय आहे तो दिलाय का बघा, हे इथे हा, इथे प्ले हॅवॉक असा शब्द मांडलेला आहे. हॅवॉक म्हणजे टू प्रिव्हेंट नॉर्मल फंक्शन अँड कॉज अ डॅमेज, काय झालं? सामान्य घटना घडत असताना सुद्धा दुसऱ्याला त्रास होणे, याला हॅवॉक म्हणायचं. खेळता खेळता दुसऱ्याला चुकून नुकसान होणे, म्हणजे तुम्ही जर ओपन स्पेस मध्ये खेळत असाल आणि तुम्ही मारला चेंडू आणि शेजारचे काचा फुटल्या, मग काय करावा, अशा घटना आहेत या ठिकाणी. तर याला हॅवॉक असं म्हणायचं. पुढे वळूयात. इन व्हॉट वेज इज अ स्वामी अ टिपिकल बॉय इन हिज ग्रोईंग इयर्स, अशा कोणत्या प्रकारे स्वामी हळूहळू हळूहळू वाढत होता. इन दिस रिगार्ड, याच पद्धतीनं याला गृहीत धरूनच नारायण गेट्स डीपली इन टू द वर्किंग ऑफ स्वामी 10 years ओल्ड माइंड, आणि यावरच नारायण, आर के नारायण हे जे लेखक आहेत, यांनी या 10 वर्षाच्या मुलावरती सखोलपणे अभ्यास करून हे पुस्तक लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक्सप्लेनिंग एक्झिक्युटली हाऊ ही थिंक अँड व्हॉट हिज पर्स्पेक्टिव्ह ऑफ द वर्ल्ड इज, तो कसा विचार करायचा आणि जग त्या स्वामीविषयी काय विचार करायचं, असं पुस्तकात सांगितलेलं आहे. द रीडर डज फील लाईक स्वामी अँड गेट्स व्हेरी अटॅच्ड विथ द कॅरेक्टर ॲज द स्टोरी प्रोग्रेस, दॅट्स द मॅजिक ऑफ नारायण. गोष्टीला स्वामीबद्दल आणि स्वामीला लोकांबद्दल कसं वळण द्यायचं, हे या नारायण यांची, आर के नारायण यांची या पुस्तकामध्ये मांडलेली हीच जादू आहे, म्हणजे लिखाणाची शैली आहे, लिखाणाचं कौशल्य आहे. आता या पुस्तकाचं महत्व बघूयात. स्वामी अँड फ्रेंड्स, पुस्तकाचं महत्व. बाय आर के नारायण इज नॉट अ मेअरली अन इंक्रीजिंग रिअल इंटरेस्टिंग रिअल that could be enjoyed from the top to bottom, but the work attributes a lot of literary values even if it is a teen book. टीन बुक याचा अर्थ लहान मुलांचं पुस्तक असणे. स्वामी यांच्यावर लिहिलेलं हे पुस्तक आर के नारायण यांचं जरी लहान मुलांसाठी असलं तरी लिटरेचर म्हणजे साहित्य, साहित्याच्या दृष्टीनं या पुस्तकाची भरपूर व्हॅल्यू आहे. साहित्य काय, तुमचं ग्रामॅटिकल साहित्य असेल किंवा जनरल नॉलेजचं साहित्य असेल, व्यवहारामध्ये कसं वागायचं याचं साहित्य असेल, या गोष्टींचा बराच या पुस्तकामध्ये वापर केलेला आहे. हे या पुस्तकाचं महत्व आहे. पुढच्या पेजवर वळूया. कंटिन्यू मध्ये. स्वामी अँड फ्रेंड्स इज अ गुड रीड फॉर द किड्स अँड टीन अलाइक. हे पुस्तक किड्स म्हणजे लहान मुलांना आणि टीन्स म्हणजे वयात येणाऱ्या मुलांना, म्हणजे जवळपास 10वी पर्यंतचे विद्यार्थी या पुस्तकाला छान पद्धतीनं वाचू शकतात, त्यांना आवडतं हे बुक. Also, the book is widely used in the Asian continent as a study text for the student who study literature as a subject at a school. तसंच हे पुस्तक आशिया खंडातील काही कंटिनेंट म्हणजे देशामध्ये शालेय अभ्यासक्रमाचा भाग म्हणून या ठिकाणी शिकवलं जातं. This does not mean that the book is filled with a heavy grammar and technical jargon.
लिटरेचर साहित्यासाठी हे पुस्तक वापरलं जातं याचा अर्थ असा नव्हे की त्याच्यामध्ये लयच ग्रॅमॅटिकल भाषा आणि टेक्निकल जर्गन म्हणजे मनी वगैरे सुविचार असं वापरलंय असं बी काही नाहीये. ऍक्च्युअली द ट्रथ इज इन अ कॉन्ट्ररी टू धिस. सत्य बाजू वेगळीच आहे, पण बऱ्यापैकी ग्रॅमॅटिकल भाषेचा वापर केलेला आहे. ज्यांना साहित्य शिकायचंय त्यांच्यासाठी हे पुस्तक म्हणजे वरच्या वर्गासाठी हायर, जे कुणी MA BA वगैरे करतात इंग्लिशमध्ये वगैरे, त्यांना या पुस्तकाचा या ठिकाणी बऱ्यापैकी फायदा होतो. पुढे वळूयात. स्वामी अँड फ्रेंड्स इज रिटन इन सच अ सिम्पल इंग्लिश. एकदम साध्या भाषेमध्ये पुस्तक लिहिलेले. इट इज हार्ड टू इमॅजिन दॅट इट इज अ वर्क ऑफ सच अ लिटरली जेन्युअस लाईक RK नारायण. द इंग्लिश युज्ड इन दिस बुक इज बोथ प्लेन अँड सिम्पल. वापरलेली जी भाषा आहे एकदम साधी आणि सरळ आहे. विदाउट एनी ट्रबलिंग वर्ड्स. कोणत्याही प्रकारचे असे क्लिष्ट असे किंवा समजणार नाहीत असे शब्द वापरलेले नाहीत. ऑल्सो द यूज ऑफ सिम्पल अँड शॉर्ट सेंटेन्सेस. एकदम साधी आखूड छोटी छोटी वाक्य वापरली आहेत. ऍड्स टू द सिम्प्लिसिटी ऑफ द बुक. या पुस्तकामध्ये एकदम साधेपणा या ठिकाणी लेखकाने जपलेला आहे. इट इज मेन्शन्ड इन द डिस्क्रिप्शन दॅट द बुक इज अबाउट मिस्चिवियस 10 years ओल्ड इंडियन बॉय. आणि पुस्तकामध्ये असं वर्णन केलेलं आहे की एका 10 वर्षाच्या मुलाची कथा या पुस्तकामध्ये सांगितलेली. अँड सम पॅरेंट्स मे बी कन्सर्न्ड अबाउट द इन्फ्लुएन्स ऑफ दिस विल हॅव अन देअर ऑलरेडी मिस्चिवियस चिल्ड्रन. आणि आपले उत्सुक जे काही मिस्चिवियस म्हणजे उत्सुक कुतूहल करणारे आवड असणारी जी मुलं आहेत, भारतीय जे काही दुसरे पॅरेंट्स आहेत ज्यांना ज्यांना वाटतं की आपल्या मुलालाही थोडीशी आवड आहे साहित्याची वगैरे वगैरे, अशा मुलांना फॅमिलीतले लोक हे पुस्तक आणून जरूर या ठिकाणी देतात. बट द बुक इज अन सच दॅट इज अ encompass the mischief of the kid in a view of the kid which is harmless and pure in his perspective. लेखकाच्या मते या पुस्तकाचा मुलांच्या मनावर वगैरे वाईट कसल्याही प्रकारचा परिणाम होत नाही. ऑल्सो ऍडमिस्ट ऑल द प्रत्येकदा ऑल्सो ऍडमिस्ट ऑल द मिस्चिप्स अँड नाईटेन्स नॉटीनेस. पुस्तकामध्ये बऱ्यापैकी खोडकरपणा सांगितलेला आहे. वी ऍक्च्युअली फाइंड दॅट स्वामी इज अ लव्हिंग अँड टेंडर किड हु इज ऍक्च्युअली अ व्हेरी सेन्सिटिव्ह. या पुस्तकामध्ये स्वामी हा जो मुलगा आहे तो खोडकर आहे, एकदम प्रेमळ आहे आणि खूप सेन्सिटिव्ह, म्हणजे कुणी बोललं की लगेच तो मनावर वगैरे घेतो, अशा पद्धतीचं कॅरेक्टर स्वामीचं या पुस्तकात सांगितलेलं आहे. इट इज ऑल्सो नोन फॅक्ट दॅट मिस्चिवस किड्स आर द मोस्ट सेन्सिटिव्ह. जे काही उत्सुक मुलं असतात, जे काही ज्ञानी मुलं असतात, जे टॅलेंटेड मुलं असतात, त्यांच्या मनाला लगेच गोष्टी लागतात असं पुस्तकामध्ये या ठिकाणी सांगितलंय आणि सगळ्या लोकांना हे या ठिकाणी माहिती आहे. अँड RK नारायण डज अ ग्रेट जॉब कन्वेईंग दॅट टू ऑल ऑफ अस. आणि हे पुस्तक देऊन RK नारायण यांनी आपल्याला आपल्यासाठी खूप मोठं काम केलेलं आहे आणि हे आहे RK नारायण यांचं चित्र. अशा पद्धतीनं मला वाटते बराच वेळ झालेला आहे. काही जण खूप लेट आलेत. लक्ष्मण लय लेट केला. बाकीचे आहेत सर्व वेळेवर राहत जा बाबांनो. चला थोडस पुढं उद्या परत एकदा अजून डबल बुकला घेतो, काही अडचण नाही. आज तुम्ही शब्द वगैरे पाठ केले नसतील त्यामुळे एक रिव्हिजन आज झालं. उद्याच्याला तुम्ही या पुस्तकाचे शब्द किती राहिले बघून झालं, 2 ओळी येतात. उद्याच्याला परत तुम्ही शब्द पाठ करा. उद्या परत डबल अजून समजावून सांगतो. सो इन कन्क्लुजन इट कॅन बी सेड दॅट. तर या पुस्तकाचा जो काही शेवट आहे कन्क्लुजन, या पुस्तकातून असं सांगितलंय दिस बुक इज अ गुड रीड फॉर अ चिल्ड्रन ऑफ ऑल एजेस. सर्वच वयाच्या मुलांसाठी वाचण्यासाठी हे पुस्तक अगदी चांगलं आहे. हू मे जस्ट एन्जॉय अ गुड रीड और हू मे वॉन्ट टू इम्प्रूव्ह देअर इंग्लिश स्किल. ज्यांना आपलं इंग्रजी सुधारायचंय, बोलण्याचं वगैरे इंग्रजी स्किल,
त्यांच्यासाठी आणि लहान मुलांसाठी हे पुस्तक अत्यंत चांगलं आहे असं या पुस्तकाचं पुनरावलोकन केलेलं आहे. आता लेखकाविषयी थोडस. द ऑथर ऑफ द स्वामी अँड फ्रेंड्स इज द इंडियन वन ऑफ द ग्रेटेस्ट ऑथर ऑफ ऑल टाइम. जुन्या काळापासून स्वामी आणि फ्रेंड्स यांचे जे लेखक आहेत आर के नारायण हे खूप जुने लेखक आहेत आणि प्रसिद्ध आहेत. आर के नारायण इज रिस्पॉन्सिबल फॉर मेनी ऑफ द आउटस्टँडिंग लिटररी वर्क्स इंडिया हॅज एव्हर प्रोड्युस्ड. जे काही साहित्य तयार झाले त्याच्यामध्ये आर के नारायण यांचा मोलाचा वाटा आहे. अँड दिस बुक इज पर्टिक्युलरली कॅप्चर द एसेन्स ऑफ द इंडिया अंडर द ब्रिटिश रुलिंग अँड द माइंड अँड लाईफ ऑफ द टिपिकल टीनेज किड. त्या काळामधील इंग्रजांचं राज्य असताना काय परिस्थिती होती आणि मुलांचा त्यावर काय परिणाम व्हायचा हे पुस्तकातून सांगण्याचा प्रयत्न केला. अदर ग्रेट वर्क बाय नारायण इन्क्लूड. बाकीची नारायण यांची काय काम आहेत लेखकाची, तर मालगुडी डेज पुस्तकांची नाव आहेत त्यांनी लिहिलेलं साहित्य, द गाईड, द पेंटर ऑफ द साइन अँड मेनी मोर लिटररी वर्क्स ॲज द द रामायण. रामायण लिहिलेले त्यांनी. शॉर्टनड मॉडर्न प्रोज वर्स ऑफ अन इंडियन इपिक अँड द महाभारता. म्हणजे त्यांनी रामायणाचा छोटासा अनुवाद केलाय, महाभारताचा छोटासा अनुवाद केलाय. शॉर्टनड मॉडर्न प्रोज वर्स ऑफ द इंडियन इपिक. भारतीय साहित्यामध्ये रामायण आणि महाभारत ही जी काही दोन महाकाव्य आहेत यांचा शॉर्ट मध्ये अनुवाद करण्याचं काम आर के नारायण यांनी केलेलं आहे. गो गो टेक अ बुक ॲट देम इफ यू आर इंटरेस्टेड. जर तुम्हाला या दिलेल्या माहितीवरून जर बरं काही जर वाटलं असेल तर तुम्ही हे पुस्तक विकत घ्या आणि वाचून काढा. अशा पद्धतीनं हा या ठिकाणी टॉपिक संपलेला आहे. उद्या परत एकदा पहिल्यापासून हा टॉपिक तुम्हाला चिटचॅट नाही घेणार उद्या, पण इथून हे बुक रिव्ह्यू पासून इथनं परत डबल एकदा उद्याच्याला तुम्हाला घेईल याला. तर मला वाटतं इथे थांबूयात आपण.